मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील एकदा पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत। दादा पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। मागण्या भरपूर आहेत, खास करून सगळ्या सोयऱ्यांची मागणी आहे। त्या मागणीची अंमलबजावणी करून कायदे रूपांतर करावं अशी मागणी आहे। हा सरकारला जे आता आज जे उपोषण करताय हा सरकार निर्वाणीचा इशारा आहे। त्यांनी समजूनच घेत नाही, त्या भावना समजून घ्यायला तयार नाहीत की गोरगरिबांच्या किती अडचणी आहेत। तुमच्या राजकीय विरोध असेल, वैचारिक मतभेद असतील असायला पण पाहिजेत, त्याबद्दल आमचं काय मत नाही। तुम्ही राजकीय लोकांना विरोध केला तरी चालेल, पण गोरगरीब मराठ्यांचे का तुम्ही त्यांच्याशी सूड भावनेनं वागता? ही कोणची खुन्नस द्यायला तुम्ही की 1 वर्ष पूर्ण झाले सगळे स्वतःची अंमलबजावणी नाही, शिंदे समितीनं पूर्ण काम बंद करून टाकलं आहे, ही कुठली पद्धत? म्हणजे हे चांगलं नाही आहे, ही चांगला दृष्टिकोन नाही, ही वागणूक चांगली नाही। त्यामुळं सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची तुम्ही अंमलबजावणी करा। शिंदे समिती पुन्हा काम सुरू करायला लावा, गॅजेट तिनेही लागू करून टाका, तुम्ही केसेस मागं घ्या। तुमच्या हातातले काम आहे ते, बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्या दिल्या नाहीत तुम्ही, आणखी त्यांचे निधी दिले नाहीत, ते तातडीनं कामं करून घ्या। आता बघू, आम्ही काय बोलत नाही त्यांना। आता मराठ्यांना मोठं होऊ द्यायचं की नाही, किती द्वेष आहे मराठ्यांचा, गरिबांचे पोरं मोठं होऊ द्यायचं नाही, ते आता उघडं पडन सगळं। प्रकाश आंबेडकर असं म्हणालेत की जरांगे पाटील आणि धस यांच्यामध्ये वर चढवण्याची स्पर्धा आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत। तसेच तुम्ही फडणवीसावर टीका केली, परंतु भाजपवर टीका केली नाही, त्यांना सत्तेत बसवलं अशी त्यांनी टीका आणि शंका व्यक्त केली। शेवटी आता मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाचं पान हलत नाही, सत्ता असो नाही तर विरोधक असो नाही तर कोणी असो। इथं पण आमची हक्काची लढाई, ही सत्तेची लढाई नाही आहे, ही राजकीय लढाई नाही आहे, ही आमच्या हक्काची लढाई आहे, ती आम्ही मिळवण्याचं काम करतो। आता फडणवीस साहेबांनी बेमानी करू नये, गद्दारी करू नये मराठ्यांशी, एवढीच आमची अपेक्षा आहे। आमच्या मागण्या मान्य व्हाव्या ही अपेक्षा आहे। आणि राहिला लढाईचा विषय, वर्चस्वाचे काही वर्चस्वाची लढाई फिडाई काही नाही आमच्यात, कोणातच नाही। आमचं प्रामाणिक काम चालू आहे समाजासाठी आणि ते कायम राहणार आहे। चंद्रकांत बावनकुळे आहेत भाजपचे नेते, ते असं म्हटलेत की जरांगे यांचं समाधान होत नसेल तर ते निर्णय ते घेतील, परंतु फडणवीसांनी मराठा समाजासाठी कितीतरी महत्त्वाचे निर्णय घेतलेत। मग ही पण घ्या ना, आणि समाधान नाही व्हायला काय दिलं तुम्ही? असलं फालतू भाषा नाही बोलायची मग। हां, जे असन ते बोलायचं, आम्ही तुम्हाला सन्मानाची भाषा देतोय, सन्मानाचं बोलतोय, म्हणजे तुम्ही काही वाकड्यात शिरायचं काम नाही करायचं अजिबात, तसला शहाणपणा नाही शिकवायचा मग। हां, ती माझीकडं नसतं चालून देत मग मी। हां, समाधान नाही व्हायला काय दिलं तुम्ही, त्याच्यावर बोलायला लावू नका। बघू, मला बघू द्या वाट या उपोषणात काय करते, मग सांगतो। हां, मग यांच्यात कोणची भाषात बोलता येते, कोणत्या ट्युनिंगमध्ये बोलतात, मग ते काढू बाहेर आम्ही सुद्धा। मराठ्या पुढं सत्ता फित्ता काय नाही मग, ते त्या भानगडीत पडू नये। हां, माझ्यासारखं नाही बोलायचं, इथं आमचे जीव चाललेत, आमच्या गरिबांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, लेकरांच्या, आणि समाधान होत नाही, समाधान होत काय दिलं, समाधान व्हायला काय दिलं? नाटकं करतायत। दादा भुसे असं म्हणालेत की जरांगेंना विनंती आहे, म्हणजे आव्हान केले की गोरगरिबांच्या त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे गोरगरिबांना, आणि ही आमची पूर्वीपासूनच मागणी आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांनी युतीच्या वेळेस 10% मराठा समाजासाठी आरक्षण घोषित केले आहे, त्याची अंमलबजावणी प्रगतीपथावर आहे, असं दादा भुसे म्हणाले। नाही दिलंच ना, आम्ही कुठं नाकारतोय? त्यावेळेस शिंदे साहेबांना दिलंच ना, आम्ही पण नाकारत नाहीत ना, दिलेच। पण सहजासहजी नाही मिळालं आम्हाला, ते सुद्धा आम्हाला झुंजावंच लागलं, लढावं लागलं, करोडो समाजाला एकत्र रस्त्यावरती यायला लागलं, पण दिलंय हे पण खरंच, पण आम्हाला लढावं लागलं हे सुद्धा खरंच। आम्हाला सहजासहजी काही मिळालेलं नाही। आता शिंदे साहेबांनी जसं दिलं तसं फडणवीस साहेबांनी सुद्धा द्यावं, राहिलेलं आमचं सगळं झालं। एवढी साधी सोपी मागणी आमची, एकदम सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आमच्या 8-9 मागण्याची अंमलबजावणी करून टाकावं लागेल, आजची आज, उद्याची उद्या। असं म्हणाले की या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन प्रलंबित आहे, त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचे सर्वेक्षण करून मराठा समाजात पण मागासलेले अनेक गोरगरीब बांधव आहेत, त्यांना शैक्षणिक असेल नोकरीच्या संदर्भात आरक्षणाची आवश्यकता आहे। हा संपूर्ण अहवाल आपण मांडायला घेत आहोत आणि या सर्व गोष्टी प्रगती म्हटले आहेत की नाहीत मला नाही माहिती, प्रगतीपत्र आहे की नाही। भुसे साहेबांना मी जाहीरपणानं सांगतो की या राज्यातला सगळा मराठा हा कुणबी,
म्हणजे शेतकरी, आणि शेतकरी प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र घ्यायला आम्हाला प्रमाणपत्राचं काय लाज? सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. आमच्या हक्काचं ओबीसी पेन्शनच्या लफड्यात जायचंच कशाला? नोंदी शोधायच्या बंद केल्या, त्या सुरू करा. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. ओबीसीच्या 83 क्रमांकाला कुणबी आहे. आमचे गॅजेट आहेत सरकारी नोंदीचे, तिन्ही लागू करा. आहेत त्या मागण्या मंजूर करा ना, सगळ्याच्या सगळ्या. आमचा हक्काचं देऊन टाका आम्हाला, म्हणजे ही विषयच राहणार नाही. कारण दोन्ही आम्हीच आहेत, शेतकरी मराठे आम्हीच आहेत आणि क्षत्रिय मराठे लढणारे पण आम्हीच, दोन्ही आम्हीच आहेत. आम्हाला हक्काचं आरक्षण द्या. पिटिशन कोर्टात जाण्याची आवश्यकताच नाही. गरिबांचं कल्याण करा, एवढंच म्हणणं आहे आमचं. जरांगे पाटील, कॅमेरामॅन असगर अलीसह संजय सर्वदे, TV9 मराठी, आंतरवाडी, सारटी, जालना.